नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की हा जो मकरंद आहे तो खूप पेटून उठलेला आहे. त्याला खूप राग आलेला आहे, कारण त्याच्या मनात राग एकच आहे की जानकी ही ऋषिकेशच्या गाडीवर बसलेली आहे. ही गोष्ट काही केल्या त्याला पटत नाही, म्हणून ऋषिकेशच्या दारात उभे असलेल्या म्हणजे त्याच्या घराच्या दारात उभे असलेल्या त्याच्या बुलेटवरती पेट्रोल टाकलेलं आहे आणि या मकरंदने ऋषिकेशची गाडी पेटवून दिलेली आहे. त्याला जराही वाटलेलं नाहीये की आपण काय करतोय हे सगळं राक्षसी वृत्तीने त्याने सुरू केलेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेवढ्यातच तिथे गुलाब बाहेर येतो आणि पाहतो तर काय, त्याला धक्का बसतो. ऋषिकेश दादाच्या गाडीला हे सगळं काय झालंय? तो आरडाओरडा करू लागतो आणि म्हणू लागतो की हे सगळं काय होतंय, यामागे काय आहे, कुणी केलं हे सगळं, असं तो म्हणत असतो. तेव्हा मात्र इकडे सारंग त्याचबरोबर सगळेजण धावत येतात, कारण गुलाबने सगळ्यांना सांगितलेलं असतं की ऋषिकेश दादाची गाडी आता राहिलेली नाहीये, ऋषिकेश दादाची गाडी पेटवलेली आहे. ऋषिकेश बाहेर येतो, पाहतो तर काय, त्याला धक्का बसतो. तो गुलाबला विचारू लागतो, काय झालं, कोणी केलं हे सगळं, कोण होतं ते, कोण होतं सांग मला आत्ताच्या आत्ता, असं म्हणत ऋषिकेश त्याच्या मागे लागलेला असतो. आणि जेव्हा गुलाब सांगतो तेव्हा ऋषिकेशला धक्का बसतो. एक कोणतरी माणूस होता, मी त्याला पाहिलेला नाहीये, पण तो या रस्त्याने पळत गेलेला आहे. सौमित्र सारंग या दोघांनीही पाणी आणत ती पेटलेली बुलेट असते ती विझवलेली असते. आणि त्याचबरोबर आता गुलाब खूप रडत असतो. त्यालाही वाईट वाटत असतं की त्याच्या लाडक्या ऋषिकेश दादाची गाडी जळालेली आहे. तोपर्यंत नाना, सुमित्रा सगळेजण बाहेर आलेले असतात. काय झालं काय झालं म्हणून विचारू लागतात, पण जे काय घडलेलं असतं ते खूप भयानक असतं. आणि त्याचबरोबर नाना, सुमित्रा सगळेजण तिथं असतात. सारंग तर खूप रडत असतो. सारंगला वाईट वाटत असतं की हे काय झालंय, ऋषिकेश दादाची गाडी, हे असं का होऊ शकलं, हा प्रश्न त्याला पडलेला असतो. कुणी केलं हे सगळं? ऋषिकेश त्या माणसाच्या मागे धावत गेलेला असतो आणि त्याला शोधत असतो. ऋषिकेश भयानक चिडलेला असतो, तो जीवाच्या आकांताने ओरडतो. इकडे सारंग तर डोक्याला हात लावून उभा आहे. गाडी तर जळालेली आहे, आता पुढे काय करायचं, हा प्रश्न सारंगच्या पुढे सुद्धा उभा असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे मकरंद आता तिथून निघून गेलेला असतो. आणि त्यासोबतच जेव्हा मकरंद तिथे गाडी घेऊन गेलेला आहे आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की मकरंद जानकीला कॉल करतो आणि म्हणू लागतो की हॅलो. जानकी इकडून हॅलो हॅलो म्हणत असते, पण मकरंदच्या तोंडातून काही आवाज येत नाही, कारण मकरंदने हे सगळं मुद्दामहून केलेलं असतं. कारण मकरंदला काही हे नको होतं, जानकी त्याच्या गाडीवरती बसलेली आहे, म्हणूनच तर मकरंदला राग येत होता आणि मकरंदने या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं जानकी म्हणत असते, कोण आहे, का हे फोन केले जातात आणि आवाजही येत नाहीये, या सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा आहे, मी कोण बोलत असतं, हा प्रश्न जानकीला पडलेला असतो. जानकी ओरडत असते, विचारत असते, पण तिकडून काही केल्या आवाज येत नसतो. त्याचवेळी नाना इकडे ओरडत असतात. नाना म्हणत असतात की हे सगळं काय चाललंय. तेव्हा इकडे सुमित्रा म्हणत असते की कोणामुळे झालं हे सगळं, कोण जबाबदार आहे या सगळ्याला, कुणी केलं हे सगळं. तेव्हा नाना म्हणत असतात की दिवसभर भांडणं मारामाऱ्या करत गुंडगिरी करत गावभर हिंडत असतो आणि मग हे सगळं होणारच आहे, त्यात काय चुकीचं आहे, म्हणजे मला तरी काही वेगळं वाटत नाहीये, असं नानांचं म्हणणं असतं. तेव्हा सुमित्रा म्हणते, बाद झाला, आता पुन्हा तुम्ही माझ्या मुलालाच दोष देत आहात. ऋषिकेश म्हणतो, आता काय केलंय आम्ही. तेव्हा नाना म्हणतात, आता काही केलेलं नाहीये, पण इतक्या दिवस जे केलेलं आहे ना त्या कर्माची फळं तुम्हाला आत्ता भोगावी लागत आहेत, असं इकडे नाना सांगत असतात. तेव्हा सुमित्रा म्हणते, एवढं सगळं झालेलं आहे, तुम्ही माझ्याच मुलांना दोष देताय. ऋषिकेशचं सुद्धा तेच म्हणणं असतं की नाना मी काही केलेलं नाहीये, परंतु नाना चिडलेले असतात, कारण नानांचं असं म्हणणं असतं भांडणं गुंडगिरी या गोष्टी नाही केल्या पाहिजेत, म्हणून नाना नेहमी समजवत असतात. पण ऋषिकेश सयाजीच्या माणसांना नेहमी आडवा जात असतो, गावातल्या लोकांची मदत करत असतो. सयाजीचे जे गावगुंड आहेत ते गावात लोकांना त्रास देत असतात, त्या गुंडांपासून इकडे सयाजीच्या ऋषिकेश हे त्या लोकांचं रक्षण करत असतो. परंतु सयाजीला हीच गोष्ट पटत नसते, म्हणून तर ऋषिकेशवरती त्याचा पर्सनल असा राग असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की नाना मात्र ऐकायलाच तयार नसतात. नाना म्हणत असतात की हे सगळं तुमच्या लाडक्या देवट्यानंच केलेलं आहे, या सगळ्याला तोच जबाबदार आहे, असं म्हणत नाना हे ऋषिकेशला दोष देऊ लागतात.
इकडे सारंग रडत असतो, नानांना म्हणत असतो, नाना आमचा काय दोष आहे सांगा ना, मी काय केलंय, आम्ही काय केलंय, आम्ही कोणालाच काही केलेलं नाहीये. तेव्हा नाना मात्र म्हणत असतात की हे सगळं जे काय आहे ना तुमच्या कर्माची फळं आहेत आणि तुम्हाला भोगावी लागणार आहेत. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की आता त्या सयाजीला तर सोडणार नाहीये, त्याने माझी बुलेट जाळलेली आहे ना, त्याचं अख्खं खानदान मी पेटवणार आहे, अख्खं घर मी पेटवून देणार आहे, असं ऋषिकेश इकडे बोलत असतो. नाना त्याला शांत करत असतात, पण ऋषिकेश मात्र पेटून उठलेला असतो, तो अजिबात शांत व्हायला तयार नसतो. इकडे सयाजीच्या माणसांनी, आता ऋषिकेशला माहीतच नाहीये की त्याच्यावरती किती मोठं संकट येणार आहे, तो कोणत्या संकटात अडकणार आहे, या गोष्टीची जाणीवच इकडे ऋषिकेशला नाहीये. कारण सयाजीच्या माणसांनी त्याच्या विरोधात जे काय कारस्थान केलेलं आहे ते इतकं मोठं आहे की ऋषिकेशला त्याची कल्पनाही नाही. ऋषिकेश आता वेगळ्याच भ्रमात आहे. ऋषिकेश इकडे अशा पद्धतीने आता म्हणतो की या सयाजीची वाट लावायची, म्हणून ऋषिकेश आणि सारंगने काही पोस्टर छापलेले असतात आणि सयाजीच्या घरी आलेले असतात आणि ते पोस्टर तिथे घेऊन आल्यानंतर ते पोस्टर त्याच्या घराच्या आजूबाजूला लावले जातात. ऋषिकेशला माहीतच नाहीये की पुढे काय होणार आहे, उद्याचा दिवस त्याच्यासाठी कशा पद्धतीने वाढून ठेवलेला आहे. आणि मग सारंग सुद्धा ऋषिकेशला खूप मदत करत असतो. कुठल्याही कामात सारंग हा ऋषिकेशच्या सोबत असतो, म्हणून तर नाना आता दोघांवरही तेवढेच चिडत असतात. सौमित्र मात्र त्यांचा अभ्यास करत असतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सारंग आणि ऋषिकेश दोघंही ही सगळी कामगिरी करतात आणि फटाक्यांची माळ लावतात आणि त्यानंतर तिथून लपून जाऊन एका झाडाच्या बाजूला लपतात. तेव्हा सयाजीने इथे त्या माणसांना विचारलेलं असतं, त्याचे जे गुंड आहेत त्यांना विचारलेलं असतं. तेव्हा त्या गुंडांनी सयाजीला उत्तर दिलेलं असतं की सांगितलेल्या पद्धतीने सगळं काम झालेलं आहे, सगळी लोक उद्या त्या नानाच्या दारात जाणार आहेत आणि तिथं त्या ऋषिकेशची कारस्थानं समोर येणार आहेत असं सांगितलं जातं. आता बाहेर फटाक्यांचा आवाज होतोय हे पाहून आता ऋषिकेश आणि सारंग एका बाजूला लपलेले असतात, तर दुसऱ्या बाजूला आता हे सगळे सयाजी त्याची माणसे येतात आणि पाहतात तर काय, सयाजीने पाय ठेवल्या क्षणी तिथे एक पोस्टर दिसतं आणि त्या पोस्टरवरती लिहिलेलं असतं सयाजीराव राक्षस आहे. ही गोष्ट जेव्हा तिथे तो वाचतो, त्याचबरोबर ऐश्वर्या वाचते, तेव्हा मात्र त्या दोघांनाही धक्का बसलेला असतो. दोघंही भयानक चिडलेले असतात. हे सगळं कुणी केले? ऐश्वर्या म्हणते, डॅडा हे सगळं कुणी केले, कोणाच्यात हिंमत आहे एवढं सगळं हे करण्याची, असं ऐश्वर्या जेव्हा विचारते तेव्हा इकडे सयाजीला चांगलंच माहिती असतं की ही हिंमत कोणाच्यात आहे. सयाजी म्हणतो की ही हिंमत फक्त एकाच जणाच्यात आहे, ती म्हणजे त्या नानाच्या पोराच्यात, ऋषिकेशच्यात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आज शांत राहायचं नाही ना डॅडा, आता मी बदला घेणार आहे, मी सोडणार नाही त्याला, कारण त्याचं खानदान पेटवून देणार आहे असं ऐश्वर्या म्हणत असते. आता ऐश्वर्या पेटून उठलेली आहे, म्हणजे हा इतक्या वर्षांपूर्वीचा राग आहे, एकमेकांबद्दलचा द्वेष आहे, तो इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर इकडे ऋषिकेश आणि सारंग दोघंही तिथून पळत सुटलेले असतात. ऋषिकेश पळत पळत येतो, शांती सदन चाळीमध्ये येतो आणि तिथं आल्यानंतर तेव्हा जानकी त्याला विचारत असते की काय झालं, तू इथं काय करतोय? तेव्हा तो म्हणतो शांत बस, काही बोलू नकोस, असं ऋषिकेश जानकीला सांगत आहे. जानकी मात्र त्याला विचारत असते काय झालंय मला सांगशील का? पण ऋषिकेश मात्र सांगायला तयार नसतो. ऋषिकेश म्हणत असतो की थांब जरा, मी तुला नंतर सगळं सांगतो, असं ऋषिकेश स्वतःच तिला बोलत आहे. तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की अरे एकदा मला सांग ना काय झालेलं आहे. तेव्हा तो म्हणत असतो की अगर काही माणसं आली ना तर त्यांना फक्त एवढं सांग की इथं मी नाहीये. तेवढ्यात ते गुंड मागं लागलेले असतात, ते गुंड तिथे येतात आणि ते विचारू लागतात, जानकीला विचारतात. तेव्हा जानकी म्हणते इथं कोणीच नाहीये. आणि मग आता जानकी ही ऋषिकेशसाठी त्याची मदत करायला तयार झालेली असते, कारण मागच्या वेळेस त्या गुंडांच्या तावडीतून जानकीला सुद्धा ऋषिकेशने वाचवलेलं असतं. परंतु जानकीला इथे प्रश्न पडलेला असतो की मला एवढी ताकद देणारा हा माणूस आज याचं काय झालंय, याचं का असं शेळी होऊन बसलेलं आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आता जानकीने ऋषिकेशला ठणकावून सांगितलंय तुझा आणि माझा डाव संपलेला आहे, फिट्टमफिट झालेला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी ऑफिसला आलेली असते. जानकी सगळी तयारी करत असते, सगळं डिटेल तिने बनवलेलं असतं, ब्रीफ बनवलेलं असतं आणि ती मकरनकडे येते. मकरनला विचारू लागते. तेव्हा मात्र मकरन म्हणत असतो की हे बघ जानकी, मी तुला काय सांगतो लक्षात येते का बघ, आपण हा इव्हेंट करणार नाही. तेव्हा जानकी म्हणते पण का का मकरन, असं काय झालं, आपण हा इव्हेंट का करणार नाहीये, असं जानकी जेव्हा मकरनला विचारते तेव्हा मकरन म्हणतो की तो जो ऋषिकेश रणदिवे आहे तो फ्रॉड आहे आणि त्याने हे जे काही पैसे आहेत ते एका पतसंस्थेमधून चुकीचे लेटर हेड बनवून ते पैसे मिळवलेले आहेत, तो व्यक्ती फ्रॉड आहे. आता मात्र जानकीला धक्का बसतो. जानकी म्हणते काय? आता जानकीला माहीतच नाहीये की काय झालेलं आहे आणि मकरनने सांगितलेलं असतं. तेवढ्यातच आता ऋषिकेश इकडे ऑफिसमध्ये यायला निघालेला असतो. त्यासोबतच तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं
तेव्हा इकडे आता सगळी लोक दारात आलेली असतात. ती विचारत असतात, कुठे ऋषिकेश रणदिवे, द्या त्याला आमच्या ताब्यात, त्याची चामडी सोडली पाहिजे, असंही लोक बोलत असतात. तेव्हा सुमित्रा म्हणते, काय बोलताय हो तुम्ही, हे सगळं माझ्या मुलाबद्दल बोलताय. ते म्हणतात, अहो तुमच्या दिवट्याने काय पराक्रम गाजवलेत हे तुम्हाला माहीतच नाहीये ना. आता ऋषिकेशने काय गोंधळ घातलाय हे बिचाऱ्या आईला काहीच माहिती नसतं. आणि ती मात्र म्हणत असते की अहो तुम्ही माझ्या मुलाबद्दल बोलताय, काय केलंय माझ्या मुलाने, तो काय चोर आहे का, आणि तो चोरी करू शकत नाहीये, तुम्ही वाटेल त्या भाषेत माझ्या मुलाबद्दल बोलू शकत नाही, असं सुमित्रा स्पष्टपणे सांगत असते. परंतु इकडे आता सौमित्र आणि त्याचबरोबर सारंगला सुद्धा माहीत असतं चुकीचे लेटरहेड बनवून हे सगळं केलेलं आहे. तेव्हा ती लोक सांगतात की तुमच्या मुलाने पतसंस्थेच्या नावावर आमच्याकडून पैसे घेतलेले आहेत आणि इव्हेंट ऑर्गनाईज करायचे ठरवले. इकडे ऋषिकेश आता MKच्या कंपनीमध्ये आलेला आहे. तिथे येऊन तो विचारत असतो, MKला विचारत असतो. तेव्हा मात्र MK म्हणत असतो की हे बघ, तुझा इव्हेंट आम्ही करणार नाही, तू फ्रॉड आहे, कारण तू चुकीचे म्हणजे त्या पतसंस्थेची परवानगी न घेता तू लेटरहेड बनवलेले आहेत आणि ते लेटरहेड जे काय बनवलेले आहेत त्याच्यामुळं हे सगळं झालेलं आहे. कारण तिथल्या एका व्यक्तीने आम्हाला सांगितलेलं आहे की तू ते लेटरहेड जेव्हा बनवलेले होते तेव्हा तिथे कोणाला काहीच विचारलेलं नाही. आता मात्र इकडे जानकीही असते. ऋषिकेशला मात्र धक्का बसतो, हे सगळं काय आहे. तेव्हा तो म्हणतो की पतसंस्था माझ्या वडिलांची आहे ना, त्यामुळं लेटरहेड बनवण्याचा प्रश्नच येत नाहीये, कारण माझ्या वडिलांची पतसंस्था आहे तर मी काहीही करू शकतो, असं ऋषिकेशचं बिचाऱ्याचं साधं सरळ म्हणणं असतं. आणि तो तेच त्या मकरनला तिथे सांगत असतो. आता मात्र मकरन म्हणत असतो, पण नाही, कसं आहे, तुझ्यामुळं आमच्या कंपनीला ताळं ठोकून घ्यायचं नाही, त्यामुळं आम्ही तुझा इव्हेंट करणार नाही. हे ऐकल्यानंतर ऋषिकेशला मात्र खूप राग येतो. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की नाना भयानक चिडलेले असतात. ऋषिकेश घरी आलेला असतो आणि नाना चिडलेले असतात. नाना म्हणत असतात, बाद झालं, आणि हे काय तू केलेलं आहे ना ते पटलेलंच नाही, कारण नानांनी सगळ्या लोकांचे पैसे देऊन टाकलेले असतात आणि सगळ्या लोकांना गप्प केलेलं असतं. पण ऋषिकेशने जो गोंधळ घातलेला आहे त्यामुळे नाना चिडलेले असतात. नाना म्हणतात, संघर्षाची जाणीवच तुला नाहीये ना, कारण बापाच्या मिळकतीवर तू त्याच्याच मिळकतीच्या पायात चपल्या घालून गावभर हिंडत असतो. जेव्हा घराच्या बाहेर पडशील, बापाचा तुला जो आधार आहे तो बाहेर निघेल, तेव्हा मात्र तुला कळेल की काय असतं ते. आणि ऋषिकेशच्या खांद्याची कानाखाली वाजवलेली असते. नाना खूप चिडलेले असतात. ऋषिकेश म्हणतोय की नाना ठीक आहे, मी जगून दाखवतो, तुमचं चॅलेंज मी स्वीकारतो. आज मी तुम्हाला सांगतोय की मी माझ्या स्वतःच्या हिमतीवरती जगून दाखवणार आहे, म्हणजे स्वतःच्या हिमतीवरती काहीतरी करण्याचं इथे जिद्द ऋषिकेशने बाळगलेली आहे आणि आता घराच्या बाहेर पडत आहे. इकडे सुमित्राला खूप वाईट वाटत असतं. सुमित्राला नाना प्रत्येक वेळेस म्हणत असतात की मुलं तुझ्यामुळे बिघडलेली आहेत, मुलं बिघडण्यामागे तू जबाबदार आहे, तुझ्यामुळे हे सगळं झालेलं आहे म्हणत नाना हे सुमित्राला नेहमी नावं ठेवत असतात. आज ऋषिकेश बॅग घेऊन घराच्या बाहेर पडत असतो. सारंग, सौमित्र या दोघांनाही खूप वाईट वाटलेलं असतं. दोघंही ऋषिकेशकडे पाहत असतात. ऋषिकेशला म्हणत असतात की दादा प्लीज असं नको करू. परंतु ऋषिकेश आता घराच्या बाहेर पडत आहे आणि मग ऋषिकेश संध्याकाळच्या वेळी आता शांती सदन चाळीमध्ये येतो. तिथे जानकी आता दोरा घेऊन विणत बसलेली असते, म्हणजे लोकर घेऊन. आता तिथे तो पोहोचलेला असतो. तेव्हा तिथे आल्यानंतर ऋषिकेश आणि जानकी, तिचा जो दोऱ्याचा गुंडा असतो तो खाली आलेला असतो. ऋषिकेश तो उचलून देत असतो. त्याचवेळी जानकी तिथे आलेली असते आणि त्या दोघांची टक्कर होते. दोघंही म्हणतात, झालं, इथं आलेच का धावायला. तेव्हा ती म्हणते की माझं घर आहे, इथं मी राहते, तू माझ्या घरात आलेला आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हे बघ, हे घर माझंही आहे, आता मी याच एरियामध्ये राहत आहे, तुझा शेजारी बनव. हे ऐकल्यानंतर मात्र आता जानकीच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण ऋषिकेश आता तिच्या शेजारी बनून राहायला आलेला आहे. पण जेव्हा ही गोष्ट मकरनला समजेल तेव्हा मात्र खूप मोठा राडा होणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.